दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठकबाजास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले। सदरची उल्लेखनीय कामगिरी गुंडाविरोधी पथक नाशिक शहराने केली आहे। याबद्दल सविस्तर वृत्त असं की फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की सन 2023 मध्ये आरोपी प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव श्री भूषण गगराणी यांचे पीए असल्याचं सांगून तसेच त्यांची मोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचं दाखवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम 71,50,000 रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रकाश धोंडू कदम राहणार बदलापूर जिल्हा ठाणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। फरार आरोपी आपल्या स्वतःचे घरी न राहता व जिल्हा कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर व संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपले अस्तित्व लपून फिरत होता। आरोपी हा फिरस्ता असल्याने त्याची माहिती काढणे अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाने प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली असता आज रोजी आरोपी लासलगाव निफाड या भागात येणार आहे। त्यानुसार तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव येथे रवाना झाले। आरोपी हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात आरोपीच्या असलेल्या वळणानुसार स्थानिक लोकांकडून आरोपीबाबत माहिती घेऊन विंचूर फाटा लासलगाव नाशिक येथे सापळा रचून आरोपी नामे प्रकाश धोंडू कदम वर्ष 47 राहणार बदलापूर जिल्हा ठाणे यास शितफेने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहरांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय श्री संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक।